कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाले सफाईचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय। शहरातील गाडी अड्डा ते लक्ष्मीपुरी, यादवनगर ते हुतात्मा पार्क या ठिकाणच्या मुख्य नाल्यांची सफाई करण्यात आली आहे। यादवनगर ते हुतात्मा पार्क नाल्याच्या सफाईचं काम पूर्ण झालंय। त्याचबरोबर सावित्रीबाई फुले रुग्णालयाची पाठीमागील बाजू ते रेणुका मंदिर आणि गाडी अड्डा ते रिलायन्स मॉलच्या पाठीमागील बाजूला पोकलेन मशीनद्वारे नाला सफाईचं काम सध्या सुरू आहे। 2 जेसीबी मशीनद्वारे 206 नाल्यांपैकी शहरातील मुक्तसैनिक वसाहत, कदमवाडी, कात्यायनी कॉम्प्लेक्स, राजारामपुरी पहिली गल्ली अशा 38 ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे। मनुष्यबळाद्वारे 476 नाल्यांपैकी 160 नाल्यांची सफाई आतापर्यंत पूर्ण झाली आहे। आत्तापर्यंतच्या नाले सफाईमधून 324 डंपर गाळाचा उठाव करण्यात आलाय। 15 मेपर्यंत नाले सफाईचं काम पूर्ण करण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय। महानगरपालिकेनं 15 मेपर्यंत नाले सफाईचं काम पूर्ण करण्याचं नियोजन केलंय।